नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी आज बनवणार आहे पुलाव। तर यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो बासमती तांदूळ। तर ते मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे 1 तांब्याभर। त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे चक्री फूल किंवा करड फूल, 3 ते 4 लवंगा, 2 तमालपत्र आणि दालचिनी। आता पाणी गरम होतंय तोपर्यंत मी इकडे दही घेतलेला आहे एका प्लेट मध्ये। त्या दह्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचाभर काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि बिर्याणी मसाला 1 चमचा आणि 1 चमचा धने पावडर। तर हे सर्व आता मी एकत्र करून घेणार आहे। तर पाणी गरम झालेलं आहे तोपर्यंत पाण्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते। तर इथं पहा तुम्ही पाण्यात तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत आणि हा मसाला आता मी दह्यामध्ये एकत्र करून घेते। 10 मिनिटे तांदूळ शिजवल्यानंतर असे चाळणीमध्ये काढून घेतले आहे। याचा भात पूर्ण शिजवायचा नाही, तर अर्धा शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। कढईमध्ये टाकला आहे मी तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकली आहे। त्यानंतर कांदा असा मी उभा कापून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेतला आहे। यानंतर टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट आणि हे चांगलं परतून घेणार आहे। त्यानंतर टाकलेले आहेत लाल मिरच्या आणि टोमॅटो सुद्धा मी उभा कापून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकला आहे अर्धा चमचा मीठ। हे चांगलं परतून झालं की यामध्ये जे दह्याचा मसाला बनवून घेतला होता तो टाकून घेणार आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तुम्ही पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आता बटाटा टाकलेला आहे जे मी भातामध्ये शिजवून घेतलं होतं। बटाट्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत गोल, ते यामध्ये टाकून घेऊन आता टाकणार आहे मी भात टाकून झाला का वरती मी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे आणि यामध्ये मी कलर सुद्धा वापरलेला आहे। तर तुम्ही पहा इथं मस्तपैकी पुलाव आपला तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।